पूजा काय जेवायला वाट पटकन, भूक लागली. काय काम केलं तुम्ही सकाळपासून? जेवायला वाट. भाजी नाही केली का? नाही केली, जे दिलं ना ते गप गिळायचं. भाजी नाही केली का? आणून ठेवलंय तसं इथं. आणि तुम्ही काय काम करता? तुम्हाला गिळायला लागतं सारखं. कुठे गेलं तर सकाळपासून? अगं रोज कुठे जातो मी? कामावरच गेलतो ना. कामावर गेले कुठे गेलं ते फिरायला? घरात काय आणावं ते समजत का नाही? काय अशीच येतं हात हलवीत आणि आलं गेलं की वाढ जेवायला करच्या तेच कर. मालकी नाही का इथली मोल करणे तेच कळत नाही मला. आता काय गिळा शांत बस, गिळा पाठोपाठ काम आहेत मला. ती आई तशीच आणि लेक आहे तसंच आहे. आकलीचा पत्ता नाही दोघांना पण. अहो गिळा पाठोपाठ फरची पुसून घ्यायची बरं मला. काम करावं लागतं इथं मला. झालं बोललं लगेच राग येतो. आता उष्ट कोण खाणार आहे बरं? फुकट येते कसं काही? या मायल्याने नको नको करून ठेवलंय मला. वैताग वाटतो. साहिल, असं किती दिवस तू त्या बायकोचं ऐकत राहणार आहेस? हा, रोज उठ सूट तेच 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 तेच. डोकं पिकलं माझं तर. तू काहीतरी विचार तरी कर. मला प्रत्येक वेळ तुझा असा अपमान झालेला नाही आवडत बाळा. काय करू आई, तुझ्या मनाचं समाधान झालं ना. म्हणलो होतो नाही करायचं मला ह्या मुलीबरोबर लग्न. तू म्हणली की हाय माझ्या नातेवाईकातली, ओळखीची आहे, काय नाही होणार, सुखात ठेवन तुला. ती तुझ्या भावाची आहे ना, म्हणून मी गप आहे. बाप मेला, ज्या मामाने लहानाचं मोठं केलं मला, त्याला सांगू का आता मी तुझी मुलगी अशी करते म्हणून? अरे पण मला कुठे माहिती होतं की ती अशी वागणार येते. आणि कुठल्या आईला असं वाटतं का की तिच्या मुलाचं काहीतरी वाईट व्हावं? चांगल्या उद्देशानेच केलं होतं ना राजा. बस आता रडून काय उपयोग नाहीये. वेळ आता खूप निघून गेली आणि आता कसं तरी जीवन काढायचंय. आणि आता तू रात्रंदिवस जर रडत बसली ना तरी काय उपयोग नाहीये. आणि त्या मामाने आपल्याला एवढा जीव लावलाय की त्या मामाला आपल्याला सांभाळणंच आहे. खरंय तुझं, चूक माझीच होती. मीच भावनेच्या घरामध्ये तुझ्यासोबत हे असं सगळं केलं रे. मला माफ कर साहिल. रडू नको, काय नाही होणार आहे आता रडून. एवढा दिवस तर भोगलंच आहे, अजून काय दिवस भोगेल. चल मी तुला जेवायला देते. चल तू जेवला नसशील ना? काय नको, जेवायची इच्छाच नाही आता माझी. आलो मी जर गावातून जाऊन. पण साहिल बस तरी. अरे अरे माझं ऐक तरी साहिल. माझी चुकी आहे. नाही मी भावनेच्या आधी गेले असते, नाही माझ्या साहिलचं एवढं वाईट झालं असतं. का देवा माझ्याच मनाच्या वाटेला हे सगळं का असं दुःख? नाव प्रतीकच घेऊ. पूजा, काय तुझ्याशी काही बोलायचंय. काय बोलायचंय माझ्यासोबत? तू का तुझ्या नवऱ्याला अशी छळतेस मला सांग बघू. माझ्याकडे बघ. काय छळलं मी तुमच्या पोराला? काय छळलं तुला माहिती नाही? अगं तू त्याला धड जेवू सुद्धा देत नाहीयेस. एकुलता एक माझ्या पोटचा गोळा येतो. मग तुम्ही खाऊ घालायचं त्यांना. मग मी कधी जेवण दिलं नाही त्यांना. खाता खाता तुमचंच पोरगा ताटण उठतं, मी काय करू त्याला? हे बघ पूजा, तू माझ्या भावाची मुलगी आहेस म्हणून मी तुला घरात आणलं. हा मी पण ना आत्या,
तुम्ही पण माझ्या वडिलांची बहीण आहे म्हणून तुमचं सहन करून घेते. अगं पण मी आई आहे ना. आहे तर मग मी काय करू? हे बघ, साईला जो त्रास होतोय ना, मला तो खरंच नाही बघवते. मला सांगा तुमच्या मुलाला काय त्रास होतोय? हा, काय त्रास दिला मी तुमच्या मुलाला? वरतोंड करून इथं आले माझ्यासोबत भांडायला तुम्ही? लाज वाटत नाही का तुम्हाला? तू माझ्या लाजाचं काढतेस. हा. अगं तुला जरा तरी काही शरम नावाची काही चीज आहे की नाही मला सांग. काहीच नाही मला. पोरग माझं कधी जेवत नाही, नाही तू त्याला कधी काही खाऊ देते, नाही कधी काही पिऊ देते, घरात पाय दारात पाय, तू त्याच्याशी नेहमी भांडण करत असतेस. अगं त्याने करावं तर काय करावं मला सांग ना, तू का अशी वागतेस त्याच्या बरोबर? मला हात लावू नका, तुम्हाला सांगते मी, गोडीच सांगते. आता इथं माझ्यासोबत डोकं लावू नको बरं, निघितून. आणि पोराची बाजू घ्यायला मला इथं या मायलेकांनी मला नको नको करून ठेवलंय. तूच आमच्या घरून चालते हो. उठ तूच चालते आमच्या. तू माझ्या घरी नाही राहायचं बिलकुल पण. तुमचं घर आहे हे? हो, हे माझ्या भावाचं घर आहे आणि मी घर सोडून कुठे जाणार नाही. तू जा. हात सोड माझा. एकदा सांगितलं कळत नाही तुला? तुला सांगते कळत नाही का? किती वेळेस म्हटले माझ्या बाबू नको म्हणून? हा, मी खूप सहन केलेलं आहे. काय सहन केलं? आता याच्या पुढे नाही काय केलं? मी सांगतो निघायच ना. लय झालंय यांचं आता. हे दोघांना बघावं लागतंय. लय नाटकं झाली यांची. लय अति सहन करून घेतलं मी आता. हॅलो, हा कुठे आहे रे तू? गावात आहे, बोल ना. मला आत्ताची आत्ता भेट बरं तू. काय झालं? अरे काय सांगू, काय झालं, रोजचं कटकट आहे. हे माझ्या मागं काय हाजा लागली काय माहिती, उठलं का सुटलं घरामध्ये किटकिटच आहे. नको नको करून ठेवलंय मला ह्या मायलेकांनी. काय झालं सांगशील तर? अरे काय झालं, तू मला भेट, मी तुला सांगते. काम आहे बाबा, लवकर ये. बर ठीक आहे, आलोच. मी उशीर. बोल काय झालं ग? अरे किती उशीर तुला, केव्हाच येऊन बसले मी इथं. अरे कशाला चिडचिड करते? गावात काम होतं म्हणून गावात होतो, बोल ना. गावात काम होतं, तुला माझं काहीच पडलेलं नाही का? आता मी बोलवलं म्हणणार, काहीतरी अर्जंट काम असेल तरच बोलवलं असेल ना, मग लवकर यावं ना माणसानी. ठीक आहे, सांग. चिडचिड काय करायला चिडचिड लावतो करते, मला. बोल. अरे घरी तेच, इथं पण तेच, काय करू मी? तुला आधीच म्हटलं ते माझ्यासोबत लग्न कर म्हणून. यात माझी काय चुकी आहे? तुझ्या बापाला किती घाई झाली होती तुझ्या लग्नाची, बघितलं ना, ऐकलं का? मग पळून केलं असतं ना आपण, पण ते पण नाही. अरे पण आता वेळ निघून गेली, आता काय होऊ शकतं का मला सांग बरं? शक्य आहे का ते? गावात किती बॉम्बाटा होईल मग? म्हणजे माझं झालं बाटुळं नाही का? अगं पूजा, यात माझी चूक आहे का मला तू सांग बरं? तुझ्या वडिलांनी घाई नसती केली, तुझ्या वडिलांच्याकडे आलो पण होतो मी हात मागायला, दिला त्यांनी तुझा हात माझ्या हातामध्ये. मला ना आता हे सगळं नाही सहन होते. काय झाले मला व्यवस्थित सांगशील का? अरे उठले का भांडणं, झोपताना भांडणं, खातानाही भांडणं. अरे नको नको करून ठेवलं मला ह्या माहिलेकांनी. आज दुपारीच भांडली माझ्यासोबत परत. जनावरा तुला त्रास देतोय का खूप? हा, बरं ठीक मला आहे. मुळात तो आवडतच नाही. त्याला बघितलं ना तळपायाच्या आग मस्तकात जाते. मग बापाला सांगायचं ना. आता बापाला काय सांगू, बहिणीचा मुलगा म्हणून बापाने दिलं करून. बापा ऐकणार आहे बाई माझं? मी काही केलं ना तरी माझे पप्पा ऐकणार नाही, मला माहिती. त्यांचीच बाजू घेणार आहे ते. त्यांचा लाडाचा भाचा आहे ना तो. ठीक आहे, कसं मार्ग काढायचं सांग. मला तू एवढं सांग, मला तू इथून घेऊन जाणार आहे का नाही? हे बघ, मला ते सहन नाही होत. आणि तुला सांगते, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. आणि मला नाही इथं राहायचं आता. अगं पण मी तर दिवस जगू शकतो का सांग बरं तुझ्याशिवाय? ते मला नको सांगू काही. मला इथून घेऊन चल, बाकीचं काही सांगू नको बरं तू. अगं तुझा नवरा असा असो, तुझा आई बाप काय म्हणतील मला सांग बरं. आणि आता मला तू सांग, कसं काय जमायचं बरं सांग बरं. आणि जरी आपण आज पळून जरी गेलो, पण उद्या तरी समस्या आहेत ना पुढे, आपल्या अडचणी येतीलच ना. आणि जरा थोडा विचार कर, जर ते पोलीस स्टेशनला गेले तर मग काय करायचं? गेले तर गेले, मला काय नको सांगू. अगं पूजा मी गरीब माणूस आहे का? माझ्याकडे काय आहे? आणि तुझ्या त्या नवऱ्याकडे भरपूर पैसा आहे, श्रीमंत आहे तो. आणि काय करू मी त्या श्रीमंतीचं? त्याला लावू काढी तिकडच. मला इथं समाधान नाही, माझ्या मनाला समाधान नाही. मग श्रीमंतीला काय करू मी? मी तुला शेवटचं सांगते, मला तुझ्याशिवाय करमत नाही, नाही तर मी तुला जिवंत मारून टाकीन. बघ मग तू. अगं काय काय बोलली तू? मारून टाकीन तुला मी. मारून टाकीन? जर समजा आपण हेच केलं तर? काय मारून टाकायचं? कोणाला? तुझ्या नवऱ्याला. हे बघ, दुसरा रस्ता नाही आपल्याकडे.
अगोदर तुझ्या नवऱ्याला मारू, नंतर तुझ्या सासूला. अरे पण सोपं आहे. दुसरा मार्ग नाही आपल्याकडे. कोणाला कळालं मग? नाही कळणार. प्लॅनिंग करून मारू तरच होऊ शकतं. होईन का रे खरंच असं? हो, कारण की आपण असं जर पळून निघून गेलो ना तर सगळ्यांना शक्य की आपण दोघं पळून गेलो बरोबर. आणि गावात बोबाटा होईल. मारून टाकलं ना तर कदाचित आपल्याला दुसरा मार्ग भेटू शकतो. पोलीस कंप्लेंट वगैरे झाली मग? नाही होत ग. आपण प्लॅनिंग करून जर केलं ना तर काय होणार नाही. फक्त मला तुझी साथ पाहिजे. माझी साथ नेहमी तुझ्या सोबत आहे, पण भीती वाटते रे. हे बघ, तुझं प्रेम आहे ना, माझं पण तुझ्यावर प्रेम आहे. मग घाबरायचं कशाला? ठीक आहे, तू म्हणतो तसं करू मग आपण. हा कधी करायचं, कसं? जाऊ दे, त्याला संपून टाकू आपण. हा तो घरात झोपलेला असं ना आता. ठीक आहे, चल तू. मी आहे तुझ्यासोबत. चल. अशी शाळा करते काय ग? दिसते तर किती भोळी, पण किती कपटी मनाची आहे. नवऱ्याला मारायला निघाली काय? नाही, तुझा हा खेळ आहे ना चांगलाच रंगवला ना, नावाची माणसीच नाही मी. हा करते. तर ना प्रूफ्स म्हणून आहे ना हे पण भेटलंय मला. तर ना चांगली सिजी ना सगळं रंगरंगोटी करते. एक काम करते, त्याच्या अगोदर आहे ना पोलिसांना फोन करून सांगते की असं असं होणार आहे. म्हणजे कसं एक मॅनेज नाही झालं तर मग त्यांना. हा हॅलो हॅलो, ऐका ना साहेब, ते आमच्या शेजारीने ना, नाव सांगा. नाव पूजा दामणे म्हणून आहे. हा, तर नाही का आमच्या शेजारी ती राहती, तिने आज प्लॅन केलाय तिच्या नवऱ्याला मारून टाकायचा. अहो खरं सांगते मी, खोटं वाटत असेल तर तुम्ही येऊन बघा. येऊन बघा. हा अहो खरंच. नक्की आहे का? पण अहो नक्की ऐकलंय मी. एक काम करते, मी व्हिडिओ पण काढलाय, मी तुम्हाला ना व्हॉट्सअपला सेंड करते. ठीक आहे. आमच्या शेजारचे सगळे ऑफिसर गेले, आमच्या शेजारच्या गावच्या ऑफिसरला पाठवतो मी. हा लवकर पाठवा बरं का. मी तुम्हाला लोकेशन तुला आतमध्ये टाकीन. अहो टाका मला आतमध्ये, पण त्या बिचाराचा जीव वाचवायचा आहे आपल्याला. चालतंय, ठीक आहे. हा, मी तुम्हाला लोकेशन सेंड करते, तिथे या मग. हो हो, ठीक आहे, ठीक हा हा, ठेवू का? हो. हा, वाचले पाहिजे बिचारे ते. झोपेली का? काय झोपेली? आता बॉडीचं काय करायचं? काम करू, पोत्यात भरू आणि फेकून देऊ, पाण्यात देऊ टाकून. बरं, पोतं घेऊन येते मी. हा, ये लवकर. ये चल.
कोणी आलं तर कोण नाही येत. कंदाला नदीत टाकून देऊ. उचल पटकन चल. झालं का? चल चल. चल पूजा पटकन. चल चल. हळूच. थांब थांब, गाडी आली कोणीच तरी. कोणाची गाडी? मानसी कोण आहे इथे? मानसी कोण? साहेब मीच तुम्हाला फोन केला होता. मी बोलले होते ना, ते या दोघांबद्दलच बोलले होते. तूच केलं होतं ना हा, फोन? तिथे मागं ना ते बोलत होते ते नवऱ्याला मारायचं म्हणून. नाही नाही नाही, ए, काय? आम्ही कधी बोललो? खोटं बोलते का? मग? कोण आहे तू? अहो काय नाही साहेब, ते खोटं बोलतीये हो. हा. मी कशाला खोटं बोलत? मग काय अहो काय नाही, ते पोतं घेऊन चाललोय ते धान्याचं. धान्य आहे त्याच्यात. पोत्यात काय? अहो धान्याचं पोतं आहे, ते घेऊन चाललोय साहेब. अहो नाही साहेब, ऐका मी तुम्हाला काय धान्य सांगतो. अहो, नाही हो साहेब. काय बाजूला? चेक करा सर, नक्की याच्यात काहीतरी लॉच आहे. बघितलं सर, मी खोटं नव्हते बोलत. बघितलं. इकडे हे काय? इकडे इकडे तुम्हाला तिथे अहो, सर राहू का तिथे? काय आहे? काय केलं? काय आहे? ते काय आहे? अगं लाज वाटते का तुला? स्वतःच्या नवऱ्याला मारलंस तू. काय कमी केलं होतं त्याने? हा? हा? मला कोणी काय? सांगेल का? काय? अहो, आई, तुम्ही खोटं कुठे बोलतो? गेला होता? खोटं बोलतो? मला पण मी बघा काय तुम्ही काय केलंय. साहेब! 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 काय झालं तुला? काय केलं कोणी याचं? अगं, ये बाई, एका ना आईचा मुलगा तो हिरून घेतलाय. लाज वाटते का तुला नवऱ्याला मारायला? कोण आहे हा? तुझा नवरा आहे? हो. आणि हे कोण आहे? कोण आहे? लफडे सर यांचं प्रेम आहे आमचं. प्रेम. प्रेम. प्रेमापायी या पोराचा जीव घेतला तुम्ही? हा? हिचा नवरा आहे ना तो? नवरा आहे ना हिचा? तो त्रास देत होता तिला. मग तुझा काय संबंध? मग तू लफडं करतो या पोरी बरोबर? चला त्रास तुम्हाला देतो. जेलमध्ये जेल. एक मिनिट सर, त्रास हा नव्हता देत, ही देत होती याला. मी ना शेजारचीच आहे यांच्या. काय मी झालं? दररोज ऐकते नुसती बडबड करते, टॉर्चर करते याला. काय झालं? ते काय झालं? अहो नाना, या बाईनी ना तिच्या नवऱ्याला मारलं का ह्याच्या पळी. पूजा, तुला काय केलं होतं रे माझ्या मुलाने? मला सांग बघू. साहेब, तुझ्या तुम्हाला कोणी कळवलं? मम्मी आली तुझी मुलगी. मला- मी मनीषा सांगितलं. बोला. हे बघा नाना, व्हिडिओ बघा. हे बघा व्हिडिओ बघा. बापरे. आणि ह्यो कोण आहे? हे हिचा लफडेखोर प्रियकर. प्रेम म्हणे, प्रेम. करा पाहिजे. नवऱ्याला जीवच मारलं तो. तुला काय अक्कल बिक्कल आहे नाही थोडीफार? हा, आता काय करणार आहे? आता 12च्या भावात जाता सुटणार सगळं नाही माहितीये काय देणे तुम्ही? आता तुम्हाला आहे. सुट्टी नाही आता. हा, त्याला जेलची हवा दाखवतो. जेलची नाही, कायमची जेलात राहिले पाहिजे. आम्ही साक्षाला 1, 2, 3 जण. Proof आहे माझ्याकडे, प्रूफ आहे proof. तुमच्याकडे, प्रूफ आहे तुमच्याकडे. अहो करतो बरोबर मी, तुम्ही काळजी नका करू. याला सोडू नका साहेब, काय जरी केलं त्यांना तरी. शिक्षा नाही, फाशीची शिक्षा भेटली पाहिजे. त्यांच्या अशा हजेरी घेतो ना, सगळं काढून घेतो यांच्याकडून. साहेब, माझा पोरगा. साहेब, अरे साहेब, उठ ना, तुझी आई आली, उठ ना. आता किती शिक्षा दिली तरी जीव गेलेला काय परत काय येणार? नालायकपणा आहे राव साहेब. माझा हा? एकुलता एकच पोरगा. सोन्यासारखा नवरा असून प्रिय करायचं नावे लागून नवऱ्याचं खून करायचं म्हणजे अगं, ही चांगली कोणची पद्धत तुला झाली? लाज कशी अरे. वाटली नाही? तुला काही लाज बीज शाही शरम बिरम आहे का नाही? हा, आणि स्वतःच्या नवऱ्याला मारलंस? अरे स्वतःचा नवरा? ऐ, मारताना लाज नाही वाटली का तुला? हा, वय नाना, असं पण नाही, परकी आहे घरात. तुला काही अक्कल बिक्कल आहे ना थोडीफार? हा, अरे एवढंच वाटत होतं डिवोर्स घ्यायचा ना, मग मारायचं त्याला कशाला? मारायचं काय? पळून जायचं. हे लफड्या बाई. त्याचा जीव घेऊन तुला काय मिळालं? आता गेली तू बसली कायमची जाऊन. आता काय? आता याला दोघांना काय एकत्र जागा आहे का? आयुष्यात जाताना तुम्ही आयुष्याचे परत सुटू शकत नाही जीवनभर, माहिती का? आता सुट्टी नाही. कायद्याच्या गाचड्यात सापडणाऱ्या माणसं असले कृत्य करणार तर अजिबात सुट्टी नाही. पहिली गोष्ट सांगतो तुम्ही. आणि त्याचं नाव पण नाही घ्यायचं.
लय संसार करायचा होता ना तुला, आता थाट तुझा संसार जेल मध्ये. आता जेलमध्ये नाही, जेलच्या वर. आता हवा खात बस, वेळ आली तर फाशी शिक्षा व्हायला बसली. कोण आहे साहेब तो? फाशीची शिक्षा भेटली पाहिजे. अगं चांगलं माझ्या पोराने तुझं काय केलं होतं मला सांग. माझ्या सोन्यासारखं मला खाऊन बसलीस तू साहिल. साहिल मी आता करू साहिल. वाट लागलीस का माझ्या पोराची, माझ्या घरादाराची. साहिल बाळा उठ ना बेटा, उठ ना. तुझ्या आई बघ ना एका आईची एका पोरासाठी किती तळमळ होती, बघ ना डोळ्यांनी. तुला दुर्बुद्धी सुचली. माझं साहिल, माझा एकुलता एक पोटचा गोळा गेला. चल भडव्या, तुला अशी हवा दाखवतो. साहेब यांना घेऊन जा, आम्ही बघतो बाकीचं. जाऊ द्या ना दोघांना. चला जा बाई तू पण. चला. साहिल तुम्ही एक काम करा, आता ते विषय सोडून. साहेब मी माझ्या साईला सोडून कुठे जाणार कसं नाही. नसतं. कुठे जाणार हो, नाही, मावशी, साहेब. याला नाही मला सोडा मी तुम्ही. तर गावातले शांत. मी तर आहे ना, मी तर गावातले माणसं गोळा करतो. हा कारण माणसं गोळा करावं लागतील. बघू काय असेल. आता ते पोलीस लोक काय म्हणतात त्याच्यावर अवलंबून आहे. बघू काय होतं. हा मी आलो लगेच 10 मिनिटात. माझं साहिल. नको रडू तुम्ही. शांत व्हा. शांत व्हा. माझं सोन्यासारखं पोरग काम बसले तिचं वाट रडण्याची ती. माझं सोन्यासारखं पोरग गेलं ग, गेलं माझं साहिल गेलं. काव साहेब, तुमचं काय नाव म्हणले? चोबे. चोबे. आता हे जो प्रकार झालाय ना, हा हा याचं पोस्टमार्टम करावं लागेल. हो रे, पंचनामे करावे लागतील. चालतंय. साक्षीदार कोण आहेत ते घ्यावं लागतील. बर, तर ह्या बॉडीला आहे त्याच परिस्थिती राहू द्या. मी गाडी पाठवतो, काय अडचण नाही. आमचे लोक पाठवतो. ओके चालतंय. तोपर्यंत याला काही नाही हात करू नाही नका. लागला. चालतंय. येतो मी. या लवकर.